स्वातीताईंना हा बहुमान देणं हा मी स्वतःचा बहुमान समजतो, एवढं त्यांचं महान कार्य आहे. आणि एक गोष्ट या निमित्ताने सांगावीशी वाटते की आपल्या कडक प्रशासनाच्या कारकिर्दीमध्ये महिलेमध्ये जी उपजत अशी माया असते ती त्यांनी कैद्यांना देण्याचं एक आगळं वेगळं काम हे त्यांच्या कार्याच्या रूपाने केलेलं आहे. कैद्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी जे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत त्याच्याचबरोबर आपल्या सर्वांना कल्पना असेल की ज्या कैद्यांना त्यांनी कडक वागणूक दिली त्यांनी त्यांच्यावर हल्लासुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या हल्ल्याला न डगमगता त्यांनी पोलीस दलातलं आणि विशेषतः आमच्या या तुरुंग विभागाचं नेतृत्व अत्यंत समर्थपणे सांभाळलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आमच्या खात्याला आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा आहे. धन्यवाद. ताई, कैदी सुद्धा समाजामधला महत्त्वाचा घटक आहे. आपल्या मंचावरनं आज सांगायची संधी मिळाली आहे म्हणून मी सांगते की ती पण एक खूप चांगली फोर्स आहे. फक्त काही आपल्यासारखे आईवडील किंवा आपल्यासारखं सराउंडिंग किंवा आपल्यासारखं शिक्षण त्या लोकांना मिळालं नाही म्हणून ते निगेटिव्हिटीकडे वळलेले आहे. अहो, जी माणसं एवढे सराईतपणे गुन्हे करतात त्यांच्यामध्ये काहीतरी तर स्किल असेल ना, मग त्याला आपण पॉझिटिव्हिटीकडे वळवायचं. शासन तर पाठीशी आहेच, पण आज झीनी जो गौरव केला त्याच्याबद्दल धन्यवाद. मला जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे मी सांगते की आपण आपल्या मुलीला, म्हणजे इथे जे गर्ल चाइल्डचे जे पालक आले आहेत त्यांना मी पुन्हा आवाहन करते की आपण आपल्या मुलीला तिला जे आवडतं ते आवडीचं काम करू द्या. मग बघा की तिला कुठली पण बंधनं राहणार नाहीत. जे माझ्या आईवडिलांनी केलं, जे माझा मोठा भाऊ असून त्या काळातसुद्धा त्यांनी कधी असं आपण बहीण भाऊ आहोत असा भेद मानला नाही किंवा त्या पद्धतीची वागणूक मला घरातनं मिळाली नाही. क्रिमिनॉलॉजी शिकणंसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट होती, तीसुद्धा माझ्या आईवडिलांनी मला हवं ते शिक्षण घेऊ दिलं. तर आपणसुद्धा आपल्या मुलींना त्याच प्रकारे पुढे जाऊ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.